नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 1 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शालेय पुस्तकामधील महत्त्वपूर्ण टॉपिक पर्यावरणीय प्रदूषण, महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणलं जातं. तर पर्यावरणीय प्रदूषणामध्ये काय काय पाहणार आहे? तर वायू प्रदूषण पाहणार आहे, हवामान बदल, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि घनकचरा व्यवस्थापन. तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती आपण पाहणार आहे. या ठिकाणी की आजकाल पर्यावरणीय प्रदूषण हा मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. वाढती लोकसंख्या, अनियंत्रित औद्योगिकीकरण आणि शहरीकरण, त्याचबरोबर नैसर्गिक साधनाचे शोषण यामुळे पर्यावरणात प्रदूषण वाढले. प्रदूषणाची व्याख्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर प्रदूषणामुळे गंभीर स्वरूपाचे पर्यावरणीय असंतुलन होते. मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत, जल, जमीन आणि हवा, या वेगळ्या मानवी कृतीमुळे काय झालं, प्रदूषित झालेले आहेत. त्यानंतर हवा, पाणी आणि मातीच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक वैशिष्ट्यांमधील अनिष्ट बदलामुळे सजीवांच्या जीवनावर हानिकारक परिणाम होऊ शकतात किंवा कोणत्याही सजीवासाठी आरोग्य संभाव्य धोका निर्माण होतो. याला काय म्हणतात, प्रदूषण म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या आहे का, हवा, पाणी आणि मातीच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक वैशिष्ट्यांमधील अनिष्ट बदलामुळे सजीवांच्या जीवनावर हानिकारक परिणाम होऊ शकतात किंवा कोणत्याही सजीवासाठी आरोग्य संभाव्य धोका निर्माण होतो. याला प्रदूषण म्हणतात. आता या ठिकाणी देखील तुम्हाला माहिती आहे का, यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात, हे आपल्याला माहितीच पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO म्हणतो आपण, WHO, नवीन अहवालानुसार असे दिसले आहे की जागतिक रोगापैकी 24% आणि सर्व मृत्यूपैकी 23% मृत्यू हे दूषित पर्यावरणामुळे होतात. त्यामुळे बरेच पर्यावरण व्यवस्थापनाद्वारे प्रतिबंध केले जाऊ शकतात. प्रदूषित पर्यावरणामुळे सर्वाधिक होणाऱ्या 4 आजारांमध्ये अतिसारे, सेंटेन्स पुन्हा एकदा का, इथं काय लिहिले, प्रदूषित पर्यावरणामुळे सर्वाधिक होणाऱ्या 4 आजारापैकी अतिसार, श्वसनसंस्थेचे संसर्ग, नकळत इजा आणि मलेरिया हे त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे. प्रदूषणाला कारणीभूत घटकांना प्रदूषक सुद्धा म्हटले जातात. तर आपण ती माहिती पाहणारच आहे. आता प्रदूषक म्हणजे काय? कोणताही घन, द्रव किंवा वायू पदार्थ अशा प्रमाणात असेल की जो पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतो, याला आपण काय म्हणतो, प्रदूषक म्हणतो. पुन्हा एकदा आहे का, कोणताही घन पदार्थ किंवा द्रव किंवा वायुरूप पदार्थ अशा प्रमाणात पर्यावरणात असेल की ज्यामुळे पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतो, मानवाला किंवा पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रदूषक म्हणतो. त्यामध्ये पहिलं आता वायू प्रदूषण. आपण काय काय टॉपिक पाहणार आहे? वायू प्रदूषण, हवामान बदल, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि घन कचरा व्यवस्थापन म्हणतो. त्यापैकी पहिला म्हणजे वायू प्रदूषण पाहतोय. आता वायू प्रदूषणात अपायकारक कण, जैविक रेणू किंवा इतर हानिकारक पदार्थाच्या पृथ्वीच्या वातावरणात शिरकाव होतो. यामुळे रोग, मानवाचा मृत्यू व इतर सजीवांचे नुकसान होते. वायू प्रदूषणात काय होतं, अपायकारक कण असतात, जैविक रेणू असतात आणि इतर हानिकारक पदार्थांचा त्याच्यामध्ये शिरकाव होतो किंवा त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. त्याच्यामुळे अनेक रोग निर्माण होतात, मानवाचा मृत्यूसुद्धा होतो आणि सजीवांचे नुकसानसुद्धा होते. त्याचबरोबर पर्यावरणाचे सुद्धा नुकसान होते. अशा घटकांना आपण वायू प्रदूषण म्हणतो. आता एक कायदासुद्धा होता, वायू, या ठिकाणी पाहू शकता, अधिनियम 1981 किंवा वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा. याच्यानुसार काय सांगते, वायू प्रदूषण म्हणजे वातावरणात कोणताही घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थाचे अस्तित्व अशा प्रमाणात आहे की जी मानवाला, सजीवाला, वनस्पतीला आणि मालमत्तेला हानिकारक ठरू शकते. ही व्याख्या आहे. त्यानंतर वायू प्रदूषक कोणते आहेत हे महत्त्वपूर्ण आहेत आपल्याला. वायू प्रदूषणामध्ये खालीमध्ये अतिसूक्ष्म कण येतात, काजळी, धूर, डांबर, धूळ आणि घरगुती कचरा. त्यानंतर विषारी वायू, कार्बन मोनॉक्साईड येतं, नायट्रोजन ऑक्साईड येतं, सल्फर डायऑक्साईड, हॅलोजन्स, त्याच्यामध्ये क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन असतात. नंतर सल्फरयुक्त सेंद्रिय संयुगे, हे संयुगे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर धातू कोणते येतात वातावरणामध्ये? तर शिसे, जस्त, लोह आणि क्रोमियम. औद्योगिक प्रदूषक कोणते आहेत जे औद्योगिकरणातून बाहेर येतात? तर बेन्झिन, इथर, ॲरोमॅटिक कंपाऊंड बेन्झिन, इथर याच्या संपर्कात आला सुद्धा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. इथर, ॲसिटिक ॲसिड, सायनाईड हे संयुगे काय मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण घडवून आणतात. त्यानंतर कृषी प्रदूषक कोणते? कीडनाशके, तणनाशके, बुरनाशके आणि रासायनिक खते हे सुद्धा वायू प्रदूषण घडवून आणतात. त्यानंतर फोटोकेमिकल प्रदूषके म्हणलं आता, ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, हॅलिहाइड्स, नंतर इथिलीन, फोटोकेमिकल धुके, पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट म्हणलं तर पॅन, नंतर सल्फर डायऑक्साईड. आपण एकदा ऐका, फोटोकेमिकलमध्ये कोणकोणते आहेत? ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड आहे, अल्डिहाइड्स आहे, इथिलीन आहे, फोटोकेमिकल, नंतर धुके आणि पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट म्हणलं तर, आणि सल्फर डायऑक्साईड हे केमिकलचे नाव आहेत. हे फोटोकेमिकलमध्ये प्रदूषके घडून आणतात. त्यानंतर 7वं
किरणोत्सारी प्रदूषक म्हणून किरणोत्सारी घटक म्हणतो, रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणतो आपण त्याला. तर अणुचाचणीमधून बाहेर पडणारे किरणोत्सर्ग हे सुद्धा वायू प्रदूषण घडून आणतात. आता याच्यामध्ये सांगितले वायू प्रदूषणाचे प्रमुख स्रोत कोणकोणते आहेत. याच्यामध्ये पाहू आपण. वायू प्रदूषणाचे मूलभूत स्रोत नैसर्गिक व मानवनिर्मित सुद्धा आहेत. याच्यामध्ये पाहिलं तर नैसर्गिक कोणते आहेत, तर जे नैसर्गिक घटकामुळे उद्भवतात, जसं की ज्वालामुखी, जंगलातील वणवा, जैविक विघटन, परागकण, दलदल, किरणोत्सारी घटक. हे किरणोत्सारी घटक मानवनिर्मित सुद्धा आहे आणि नैसर्गिक सुद्धा आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर प्रदूषणाचे मानवनिर्मित स्रोत कोणकोणते आहेत. आता नैसर्गिक पाहिले आपण, त्यानंतर मानवनिर्मित कोणकोणते आहेत, हे मानवी क्रिया मिळवतात. घरातील हवेतील प्रदूषके असतात, वाहनांचे उत्सर्जन म्हणतो, सल्फर डायऑक्साईड वगैरे बाहेर येतात. नंतर जीवाश्म इंधनाचे ज्वलन करतो आपण, पेट्रोल डिझेल. नंतर कृषीजन्य क्रिया, औद्योगिक उत्सर्जन आणि औद्योगिक वीज प्रकल्प यामुळे सुद्धा मानवनिर्मित वायू प्रदूषण घडून होतं. आता ह्या ठिकाणी चार्ट एक दिला आहे, वायू प्रदूषणाचे परिणाम काय काय होतात. एका साईडला बघा प्रदूषके दिले या ठिकाणी, मानवी आरोग्यास होणारा परिणाम, पर्यावरणाचा होणारा परिणाम, यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारला आहे आयोगाने. तर आपण एक एक पाहू. सल्फर ऑक्साईड या दिले, हे सल्फर डायऑक्साईडचं SO2 आलं असतं. तर सल्फर ऑक्साईडमध्ये श्वसनाचे विकार आहेत, हृदय व फुफ्फुसाची व्याधी, कमजोर दृष्टी, सल्फर ऑक्साईडमुळे हे की आपण म्हणतो ना घटक आहे जे वायू प्रदूषणामध्ये असतात, मानवनिर्मित प्रदूषक येते. यामुळे काय होतं, समजा सल्फर ऑक्साईडमुळे श्वसनाचे आजार निर्माण होतात, हृदय फुफ्फुसाची व्याधी, कमजोर दृष्टी निर्माण होतात. आणि पर्यावरणाला धोका कोणता आहे, क्लोरोसिस, वनस्पतीचे ऊती जे असतात ते मृत पावतात. त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड दिले या ठिकाणी, पेरॉक्सी ॲसिटिक नायट्रेट म्हणलं जातं, हे तयार करतं. नंतर श्वसनाचे विकारसुद्धा होतात, जास्त प्रमाणात आले ते विषारीसुद्धा असतं. आता पर्यावरणात परिणाम तुम्ही पाहिला असेल, आम्लपर्जन्य माहिती SO2 NO2 घडून आणतं. आम्लपर्जन्य पिकाची उत्पादकता सुद्धा कमी याच्यामुळे होते. त्यानंतर एरोसोल किंवा धूळ व धुके म्हणलं जातं. त्यामुळे बघ मानवी आरोग्यावर कोणते परिणाम होतात. फुफ्फुसाचे वायू जे फुफ्फुसाचे वायू असतात त्याच्यामध्ये देवाणघेवाणमध्ये अडथळा निर्माण होतात, जे आपण म्हणतो ऑक्सिनेटेड जे ब्लड असतं किंवा आपण ऑक्सिजन घेतो तर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात. तर प्रकाश परिवर्तित करून हवामानावर परिणाम करतं, पर्यावरणीय परिणाम. त्यानंतर कण पदार्थ PM2, PM10. आता PM1 काय हे तुम्हाला इथं सांगितलं मी. ओके, या ठिकाणी फक्त हे लक्षात ठेवा. याच्यामुळे काय होतं, मानवी आरोग्यावर परिणाम कोणते होतात. श्वसनाचे विकार, PM2 मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. श्वसन संस्थेचे विकार, दमा, फुफ्फुसाचा दाह, फुफ्फुसाची कार्यक्षमता मंदावणे या ठिकाणी, हृदयविकाराचा झटका सुद्धा, हाडाचे विकार, कर्करोग, जड धातू यामुळे कधी विषारीकरण तयार होतं. आता पर्यावरणावर काय काय परिणाम होतात. जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो, उदाहरणार्थ पाण्याचा काळा थर अथवा काजळी जमा होणे, हे महत्त्वपूर्ण. त्याच्यामुळे परिणाम घडून आणतात. त्यानंतर पुढचं आहे ओझोन तर तुम्ही ऐकूनच कार्बन डायऑक्साईड CO म्हणलं तर कार्बन मोनॉक्साईड CO कार्बन डायऑक्साईड असतं तर CO2 असतं, कार्बन मोनॉक्साईड CO. तर यामुळे मानवी आरोग्य कोणते परिणाम होतात. रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते, हृदय व रक्तभिसरण संस्थेमध्ये विकार होतात, नवजात बालके, गरोदर स्त्रिया, हृदयांना जास्त प्रमाणात धोका याच्यामुळे होतो. आता पर्यावरणाला जागतिक तापमान याच्यामुळे निर्माण होते. ओझोन O3 ऐकून असाल. ओझोन तसं एका लेवलपर्यंत चांगलं असतं, पण ते जर खाली आलं तर त्याच्यामुळे श्वसनाचे दाह निर्माण होतात, घशामध्ये त्रास होतो, फुफ्फुसाचे विकार तयार होतात आणि छातीत दुखणे. पण जर वनस्पती विपरीत परिणामसुद्धा ओझोनचा लेअर आला तर त्याच्यामुळे परिणाम होतात. ओझोन म्हणजे O3, 3 ऑक्सिजनचे अणू आणि ह्या ठिकाणी पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट तयार करतात, हरितगृह वायू परिणाम करतात. CCPV म्हटलं तर रक्तभिसरण, मज्जासंस्थेवर परिणाम, वाहनाच्या धुरामुळे वातावरणातील शिशाचे प्रमाण वाढते. अमोनिया NH3, डोळ्यातील जळजळ, नाक, घसा, श्वसनमार्ग, डोळ्याची जळजळणे, दीर्घकालीन प्रमाणे अंधत्व आणि फुफ्फुसांना इजा, मृत्यू हे मानवावर परिणाम करतात जर अमोनिया मोठ्या प्रमाणावर जर वाढला तर. आणि पर्यावरणावर कोणते इफेक्ट पडतात हवे प्रदूषणामुळे, या अमोनियामुळे जलचरावर परिणाम होतो. त्यानंतर पुढं पाहू, पण सुरुवातीला PM म्हणजे काय समजून घ्या. या ठिकाणी पर्टिक्युलेट मॅटर म्हणलं आता, ज्या हवेमध्ये घटक असतात बघा, बारीक बारीक कण पदार्थ, ते PM मध्ये मोडले जातात, पर्टिक्युलेट मॅटर म्हणून. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढं पाहू आपण, हवेची गुणवत्ता निर्देशांक, एअर क्वालिटी इंडेक्स म्हणला तर हा निर्देशांक इंडेक्स विशिष्ट ठिकाणची हवा प्रदूषणाची पातळी दर्शवतो. हवेच्या गुणवत्तेची माहिती जनतेला सांगण्यासाठी शासनामार्फत या निर्देशांकाचा उपयोग केला जातो, म्हणजे इंडेक्सचा वापर केला जातो. जसा हा निर्देश वाढतो तसा सार्वजनिक आरोग्यास धोका वाढतो असं समजून घ्या. तर आपण एअर क्वालिटी इंडेक्स पाहू. या ठिकाणी मूल्य दिले आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून कसं आहे, तर 0 ते 50 असेल तर चांगलं आहे,
आणि जर हा इंडेक्स जर वाढला 51 ते 100 तर समाधानकारक मानता येईल थोडंफार. 101 ते 200 गेल्यावर मध्यम प्रदूषित आहे, 201 ते 300 खराब आहे, 301 ते 400 असेल तर अगदी खराब आहे आणि 401 ते 500 तीव्र प्रदूषित मानला जातो. त्यानंतर आता पाहू वायू प्रदूषणाचे नियंत्रण करणारे उपाय काय काय आहेत. ते एक म्हणजे बघा, जे वायू प्रदूषण होतं याला नियंत्रण कसं करू शकतो. एक म्हणजे जळाऊ लाकडे, कोळसा आणि कचरा जाळण्यापासून टाळा. दुसरं म्हणजे पुनर्विक्षीकरण ऊर्जा साधनांचा वापर करा. प्रदूषण नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. चौथं म्हणजे भूतल म्हणजे पातळी, त्यावर प्रदूषण कमी करण्यासाठी धुराड्याची उंची शक्य तितक्या उंची पातळीवर वाढवली पाहिजे, म्हणजे हवेत होणार नाही त्यापासून. त्यानंतर 5 म्हणजे वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी, जे वातावरण आहे एन्व्हायरमेंट होतं आपण शुद्ध ठेवण्यासाठी वृक्षारोपण करावे. नंतर वृक्ष प्रदूषित हवा शोषून घेतात व त्यांच्या पानावर हवेत तरंगणारे कणयुक्त घटकसुद्धा चिकटतात. 6 म्हणजे सार्वजनिक वाहतूक प्रणाली मजबूत करा व ती वापरा. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की हे खूप महत्त्वपूर्ण आहे. वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे पावले उचलली आहेत. भारतभर वातावरणाची हवा गुणवत्ता या देखरेखीची स्थापना केली. त्यानंतर पर्यावरण जे संरक्षण अधिनियम आहे त्याच्यामधून वातावरणाच्या हवेच्या गुणवत्तेची मानकाची अधिसूचनासुद्धा काढली. 1990, 91, 96, 1998, 2000, 2001 साठी विविध अधिनियम काढले होते आणि ते मानकसुद्धा काढले होते. त्यानंतर पेट्रोलियममधून शिसे काढून इंधन गुणवत्ता सुधारणे, डिझेलमधील जे सल्फरचे प्रमाण आहे ते कमी करणे, गॅसोलिनमधील बेंझिन कमी करणे, पेट्रोल व डिझेलमधील इथेनॉलचा समावेश करणे, यामुळे सुद्धा एअर क्वालिटी इंडेक्स सुधारू शकतो. CNG, LPG, हायब्रिड नंतर इलेक्ट्रिक सारख्या पर्यायी इंधनाचा वापर करणे, या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या व्यावसायिक वाहनांना टप्प्याटप्प्याने कमी करणे, जनजागृती आणि मोहीम यामध्ये राबवणे, हे शासनाने उपाययोजना केल्या होत्या. त्यानंतर पुढं म्हणजे वायू प्रदूषणाचे नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तम पद्धत म्हणजे प्रदूषण प्रतिबंध, याचा स्रोत कमी करणे असे म्हणतात. ही प्रक्रिया स्रोत प्रदूषण कमी करते, नाहीसे करते किंवा प्रतिबंधित करते. त्यानंतर प्रत्येक वाहनासाठी तुम्हाला नियमितपणे PUC पोल्युशन अंडर कंट्रोल म्हणलं तर हे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, जे भारतातील मोटारी वाहने आहेत उत्सर्जन प्रदूषण नियंत्रण करणारे निकष पूर्ण करणारे प्रमाणपत्र आहे. PUC तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावं लागेल त्याच्यामुळं तुमच्या गाडीची गुणवत्ता हे करण्यासाठी. तर हे करा सांगितलं या ठिकाणी. कामावर जाताना चालत किंवा सायकलने जा, शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करा. कारपूल 2 अथवा 4 जण एकाच मोटारीने जाऊ शकता. त्यानंतर अधिकृत चाचणी केंद्रामधून प्रदूषण प्रमाणपत्र मिळवा. वाहनाचे इंधन फिल्टर साफ ठेवा, त्याच्यामुळे इंधन बचत होऊ शकते. मानकानुसार सुचवल्याप्रमाणे टायरमधील हवेचा दाब ठेवा. त्यानंतर जैवइंधनाचा वापर करा, हे करू शकतात. हे करू नका, स्वतःच्या खाजगी वाहनांचा अतिवापर करू नका. रहदारीचे रस्ते व गर्दीच्या वेळी प्रवास टाळा. सिग्नल 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ इंजिन ठेवू नका. क्लच पॅडचा पाय ठेवण्यासाठी वापर करा. शिशीयुक्त पेट्रोलचा वापर करा. त्यानंतर ह्या ठिकाणी दिले की सपर सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग आणि रिसर्च म्हणलं तर हवेची गुणवत्ता हवामानाचा अंदाज आणि संशोधन प्रणाली या नावाचा एक मोठा राष्ट्रीय प्रकल्प भारत सरकारने सुरू केला आहे. भारतातील मोठ्या महानगरांमधील हवेची गुणवत्ता स्थलविशिष्ट माहिती ज्या वेळेस पुरवण्यासाठी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई या शहरात स्थापित केला गेला आहे. या प्रणालीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये हवामानाशी निगडीत घटनाबाह्य जागृती वाढली. हा फायदा झाला आहे. सपर हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी हवेची गुणवत्ता स्थिती जाणून घेण्यासाठी मार्ग नव्हता. सपर खूप महत्त्वपूर्ण आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग म्हणलं जातं आणि रिसर्च म्हणलं जातं. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यानंतर हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981 खूप महत्त्वपूर्ण आहे. यामुळे काय सवलतची हवा गुणवत्ता नंतर अबाधित ठेवण्यासाठी तयार केला गेला आहे. या कायद्याने उद्योग व कारखान्यातील उत्सर्जनचे नियंत्रण केले जाते. ज्यायोगे हे उत्सर्जन हानिकारक पातळीवर खाली ठेवले जाते. कायद्याची अशी तरतूद आहे की ज्याद्वारे प्रदूषण नियंत्रण मंडळे प्रदूषित करणारे औद्योगिक उपक्रम करण्यास परवानगी नसलेले काही भाग चिन्हांकित करू शकतात. या कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो आणि अशा व्यावसायिकाला किंवा व्यक्तीला हवा प्रदूषित केल्याबद्दल फौजदारी खटल्यांना तोंड द्यावे लागते. या कायद्यान्वये परिसरात राहणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची जेव्हा विचारले जाते तेव्हा ती माहिती देणे बंधनकारक त्या ठिकाणी असते. आपण आता एअर पोल्युशन एवढ्यातच पाहिलं, हवा प्रदूषण म्हणलं. आता त्यानंतर दुसरा टॉपिक हवामान बदल, क्लायमेटिक चेंज. तर स्टेट बोर्डमध्ये काय माहिती दिली ती माहिती पाहू आपण. हवामान हा बऱ्याच वर्षाच्या कालावधीमधील हवेचा सरासरी नमुना आहे. वातावरणातील बदल एक तर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आहे. त्यानंतर मानवी बदलामुळे हवामानावर गंभीर परिणाम होत आहे. मानवी क्रियेमुळे अशा हवामान बदलाचा वेग वाढला आहे. त्यानंतर डाटा दिला की 2050 पर्यंत जगाचे तापमान 1.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअस तापमानाने अधिक उच्च होईल असा अंदाज आहे. 4.5 पेक्षा वाढण्याची शक्यता आहे. या वेगवान बदलाची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे जीवाश्म इंधनाचे ज्वलन, जंगलतोड यासारख्या मानवी क्रिया,
त्यानंतर वातावरणात काही वायूमध्ये वाढ होणे, हे उत्सर्जन जसे वाढत आहे तसे हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आणतील. पृथ्वीच्या या तापमानवाढीस जागतिक तापमान किंवा तापमानवाढ म्हणतो आपण ग्लोबल वॉर्मिंग असे समजले जाते. हरितगृह परिणाम, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणला जातं. पृथ्वीच्या वातावरणात हळूहळू होणाऱ्या तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ असं म्हणलं जातं. सामान्यतः पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्याचे काही किरणे शोषून घेतात, त्यामुळे तो उबदार होतो. तर काही उष्णता वातावरणात पसरते. नैसर्गिकरित्या उद्भवणारे वायू, वातावरणामध्ये अस्तित्वात असणारे वायू या उष्णतेचा काही भाग अडवतात आणि त्यास पुन्हा अवकाशात जाण्यापासून रोखतात. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची उष्णता वाढते आणि तपंबराच्या तापमानात वाढ होतो. त्यानंतर ही प्रक्रिया पृथ्वीला पुरेसे उबदार ठेवते आणि पृथ्वीचं जीवन या तापमानास टिकून राहते. याच्यामध्ये बघा ग्रीन हाऊस गॅस कोणते, कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, सल्फर ऑक्साईड आहे. या वायूंना हरितगृह वायू सुद्धा म्हणलं जातं, ग्रीन हाऊस गॅसेस म्हणलं जातं. कारण ते हरितगृहाच्या काचेसारखे कार्य करते, ज्याच्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभाग शोषून घेतलेली उष्णता कायम ठेवली जाते आणि ती अंतराळात जाण्यापासून अडवली जाते. तपंबामध्ये उष्णता अडल्यास जाणाऱ्या ह्या प्रक्रियेला हरितगृह परिणाम म्हणलं जातं किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणलं जातं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सूर्याकडून जी उष्णता येते अशाप्रमाणे, तर ही उष्णता पृथ्वीवरून पुन्हा रिफ्लेक्ट होऊन जाते. पण हे काही जे हरितगृह गॅस आहेत म्हणतो CO2, CH4, NO2, CO2, ज्यावेळी ही उष्णता किंवा सूर्यप्रकाश आहे पुन्हा रिटर्न जात असतो, त्याला काय करतं, हे अडवलं जातं. एक लेअर असतो पृथ्वीच्या साईडने, हा लेअर त्याला अडवतो आणि पुन्हा काय होतं, हे गॅसचं पुन्हा काय होतं, सूर्यप्रकाशाचे रिफ्लेक्शन पुन्हा पृथ्वीवर होतं. हा गॅस खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण मानव आणि वनस्पती ह्या गॅसला म्हणजे किंवा याचा फायदाच होतो ना की ग्रीन हाऊस गॅसच्यामुळं. पण जर अति झालं तर त्याचा तोटासुद्धा होतो या ठिकाणी. त्यानंतर जागतिक तापमान वाढ, जागतिक हवामान पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह, जागतिक तापमानाला ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा म्हणलं जातं. जागतिक हवामान पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायूंच्या प्रमाणात अवलंबून असते. आज मानवी कृतीमुळे होणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. वाहन, औद्योगिक प्रदूषणामुळे CO2, SO2, NO2, CO अशा वायूंची वाढ होत गेली. काय दिले सेंटेन्स, वाहन आणि औद्योगिक प्रदूषणामुळे CO2, SO2, NO2, CO अशा वायूंची वाढ होत आहे. क्लोरोफ्लोरोकार्बनसारखे काही मानवनिर्मित वायू पृथ्वीच्या तापमान वाढीस जबाबदार ठरतात. पृथ्वीच्या वातावरणातील हळूहळू होणाऱ्या तापमानास वाढीस जे तापमान वाढते पृथ्वीवर, तर त्याला जागतिक तापमानास वाढसुद्धा म्हणलं जातं. जागतिक तापमान वाढ म्हणजे काय, तर वाहन आणि औद्योगिक प्रदूषणामुळे CO2, SO2, NO2 म्हणलं जातं, CO हे काय होतात, वाढतात. ओके, हे महत्त्वपूर्ण आहे. याच्यामुळं जे मानवनिर्मित आहे किंवा हे घटक म्हणले जातात, यामुळे पृथ्वीचे वातावरण वाढते, याला जागतिक तापमान वाढ सुद्धा म्हणलं जातं. आता हवामान बदलामुळे बदलण्यासाठी जबाबदार असलेल्या विविध क्रिया कोणकोणत्या आहेत, क्रिया देत हरितगृह वायू देत. ओके, पुन्हा एकदा का हवामान बदलासाठी म्हणजे क्लायमेट चेंजसाठी जबाबदार असलेल्या विविध क्रिया कोणकोणत्या आहेत, एक साईडला क्रिया देत आणि त्याच्यावर परिणाम काय होतं, औद्योगिक उत्सर्जन झालं तर हरितगृह कोणतं होतं, NO, CO, CO2, SO2 हे निर्माण होतं. वाहन उत्सर्जनातून CO, SO2, SO, जीवाश्म इंधन ज्वलनातून CO, CO2 निर्माण होतं. शेण रवंत करणारे जनावरे, भातशेती याच्यातून अमोनिया तयार होतो, CH4 म्हणलं जातं. सांडपाणी, लँडफिल याच्यातून अमोनिया, रेफ्रिजरेटर, फोम आणि एरोसोलमधून CFC क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणलं जातं. खतेमधून NO हा नायट्रस ऑक्साईड निर्माण होतो. त्यानंतर हवामान बदलाचे परिणाम काय होतात, तर पृथ्वीचे तापमान थोड्या प्रमाणात वाढल्यात तर काय होईल, हे काही काळजीचे कारण आहे का, चला त्याच्याबद्दल माहिती पाहू. तर बघा आता पॉईंट पाहू आपण. हवामान बदलाचा परिणाम काय होते, एक तापमान वाढ होते, या ठिकाणी ती माहिती पाहू शकता. त्यानंतर दुसरं म्हणजे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते, त्याबद्दल ही माहिती या ठिकाणी दिली. तिसरं कृषी उत्पादन वाढू शकतं. त्यानंतर परिसंस्थान जैवविविधतेची हानी यामध्ये होते आणि त्यानंतर परिसंस्थान जैवविविधते हानीनंतर मानवी आरोग्यास विपरीत परिणाम याच्यामुळं होतात. आता कृषीची काय उत्पादन कसं वाढतं ह्या ठिकाणी पाहू शकता. हवामान पद्धतीत होणाऱ्या बदलांचा दुर्गामी परिणाम म्हणजे शेतीवर होतो. काही ठिकाणी शुष्कता होईल, काही ठिकाणी जास्त पाऊस होईल, त्याच्यामुळे काही ठिकाणी उष्ण तर काही ठिकाणी शीत होईल. याचा परिणाम म्हणजे पिकाच्या उत्पादनावर होणार आहे. त्यानंतर पुढचा पार्ट म्हणजे मृदा प्रदूषण. सॉइल पोल्युशन म्हणलं जातं, त्याबद्दल माहिती पाहू. पाणी आणि हवेप्रमाणे सजीव प्राण्यांसाठी सुद्धा माती तितकीच महत्त्वाची. काय म्हणलं, पाणी आणि हवेप्रमाणे सजीवांना माती तितकीच महत्त्वाची. ती वनस्पतींना आधार देते, त्यावर इतर सजीव अवलंबून असतात. माती तयार होण्याची प्रक्रिया इतकी हळू आहे की मातीचा एक कण म्हणता येईल अपूर्ण वर्णीय स्रोत म्हणून ओळखला जाते. म्हणून मृदा प्रदूषणाचा अभ्यास करताना नियंत्रण सुद्धा महत्त्वाचे आहे. तर मृदा प्रदूषणाचे स्रोत कोणते आहेत, तर जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर विपरीत होणारे काही घटक आहेत.
त्याच्यामुळं इफेक्ट पडतो. एक जसं की पिकांवर फवारली रासायनिक जाणारी कीटनाशके, खते जी पिकांच्या उत्पन्नात वाढ करणारी मातीमध्ये मिसळली जातात, सिंचनाचा अतिरेक हे सुद्धा मृदा प्रदूषणाचे कारणे आहेत. त्यानंतर माती प्रदूषणाचे परिणाम काय होतात? जर आपण म्हणतो सॉईल पोल्युशन झालं तर त्याचा परिणाम काय होतं? तर रासायनिक कीटनाशके व तणनाशके यासारख्या घातक पदार्थांमुळे मातीची उत्पादकता कमी होते. दुसरं म्हणजे रसायने आणि कीटनाशके मातीमध्ये सूक्ष्मजीवांना नाश करून मातीची रचना आणि सुपीकतेवर परिणाम करतात. तिसरं म्हणजे लोकांच्या चुकीच्या अनारोग्य सवयीमुळे माती प्रदूषण वाढते. त्यानंतर कचरा विष्ठेमध्ये असणारे रोगकारक जंतूमुळे माती प्रदूषित होते व त्या मातीत पिकवलेल्या भाजीपाला व पिकांमुळे मनुष्य पाळीव जे जनावर आहेत त्यांना रोग उद्भवतात. त्यानंतर विरघळणाऱ्या क्षाराचे वाढत जाणारे प्रमाण याला क्षारता असे म्हणतात. याच मातीची गुणवत्ता उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. जास्त सिंचनामुळे मातीच्या पृष्ठभागावर क्षार जमा होतात. क्षारयुक्त माती वनस्पतीच्या वाढीसाठी अयोग्य असते. त्यानंतर मातीच्या सुपीकतेचे मूल्यांकन कसं केलं जातं? सामान्यतः मातीतील पोषण तत्वाच्या उपलब्धतेनुसार तिचे कमी, मध्यम, उच्च असे वर्गीकरण राष्ट्रीय स्तरावर अवलंबले जाते. ते खालीलप्रमाणे आपण पाहू, वर दिले इथं. तर चार्ट दिला एक ठिकाणी मातीचे सुपीकतेचे मूल्यांकन कसं केलं जातं. या ठिकाणी 1 नंबर मातीचे पोषण द्रव्य कोणकोणते आहेत, कमी, मध्यम आणि जास्त प्रमाणात काय. तर सेंद्रिय कार्बनच्या रूपात मोजला जाणारा उपलब्ध नायट्रोजन किती, ह्या ठिकाणी पर्सेंटेज दिले, कमी आणि जास्त. उपलब्ध नायट्रोजन किलोग्रॅम हेक्टरमध्ये दिले, याच्यापेक्षा 280 पेक्षा जास्त म्हणून. नंतर 280 ते 560, 560च्या दरम्यान. ओके, हा चार्ट खूप महत्त्वपूर्ण आहे मातीच्या. हा कृषी मंत्रालय भारत सरकारमार्फत पब्लिश केला गेला आहे. त्यात माती प्रदूषण नियंत्रण त्याचे बघा काय उपाय केले जातात. एक म्हणजे रासायनिक खतांचा वापर करून जैविक खते व हिरवळीचे खते यांचा वापर करावा सांगितलं आहे. दुसरं म्हणजे कीटकांवर जैविक कीटनाशक वापरून कीटनाशकांचा वापर कमी केला जाऊ शकतो. त्यानंतर तिसरं म्हणजे शेतीतील कचरा व शेण यांचा वापर बायोगॅससाठी केला जातो. चौथं म्हणजे वृक्षारोपण मातीची धूप मोठ्या प्रमाणावर रोखू शकते. ओके, आता माती प्रदूषण पाहिलं. त्यानंतर ध्वनी प्रदूषण पाहू आपण. ध्वनी प्रदूषणला साऊंड पोल्युशन किंवा नॉईज पोल्युशन सुद्धा म्हणलं जातं. तर नॉईज हा शब्द लॅटिन नौस या शब्दापासून आला आहे. कोणता शब्द लॅटिन आहे, ज्याचा अर्थ अनावश्यक किंवा अप्रिय आवाज, म्हणजे जे लोकांना पसंत नाही तो आवाज अप्रिय आवाज म्हणला जातो, ज्याच्यामुळं अस्वस्थता येते. ध्वनी म्हणजे चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीचा आवाज म्हणून परिभाषित केलं जाऊ शकतं. त्यानंतर आवाजाचे रूपांतर गोंगाटात होते तेव्हा त्याचा प्राण्यांवर, मानवाच्या व पक्ष्यांच्या श्रवण संस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो. सेंटेन्स पण येते का, आवाजाचे रूपांतर गोंगाटात होते तेव्हा त्याचा प्राण्यांच्या, त्यानंतर मानवाच्या व पक्ष्यांच्या श्रवण संस्थेवर होतो. जगभरातील शहरी भागात ध्वनी प्रदूषण हे सार्वजनिक आरोग्यावर, स्वास्थ्यावर परिणाम करणारे प्रमुख घटक मानले जातात. आवाज हा डेसिबल म्हणजे डीबीमध्ये मोजला जाऊ शकतो. 80 डीबीपेक्षा पुढे आवाज हा गोंगाटा बनू शकतो. आता ध्वनी प्रदूषणावर बघा 100% क्वेश्चन विचारला आहे आजपर्यंत. जोड्या लावायला विचारला होता एकदा. एक साईडला दिलं की कमी आवाज दिला डेसिबलमध्ये, दुसऱ्या साईडला जोड्या लावायला सांगितलं होता की कोणत्या ठिकाणी कोणता आवाज किती पाहिजे म्हणून. त्यानंतर पुढे दिले की आपण माहिती पाहू. जागतिक आरोग्य संघटनेने किंवा WHO शहरासाठी सुरक्षित आवाजाची पातळी 45 dB निश्चित केली आहे. आंतरराष्ट्रीय मानकानुसार 65 dB पर्यंतचा आवाजाची पातळी सहन करण्याजोगी मानली जाऊ शकते. आता माहिती पाहू ध्वनी मानके म्हणून. जीवनशैली आणि मानकानुसार जगातील वेगवेगळ्या देशांची स्वतःची ध्वनी प्रदूषणाची मानके आहेत. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS म्हटलं जातं. औद्योगिक क्षेत्रातील ध्वनीची पातळी 45 ते 60 dBच्या दरम्यान ठेवण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर व्यावसायिक सुरक्षा आरोग्य कायद्यानुसार सर्वत्र स्वीकारली जाणारी पातळी लिमिटेड. त्यानंतर प्रतिदिन 900 dB ते 9 तासासाठी आहे. त्यानंतर 95 dB 4 तासासाठी, 100 dB 2 तासासाठी, 115 dB 15 मिनिटासाठी आहे. ध्वनी मानके पाहतोय आपण. BISने मानके ठेवलीत आपलीकडं. आपल्याकडे जे ध्वनी औद्योगिक क्षेत्रामध्ये 45 ते 60च्या दरम्यान ठेवायला सांगितलं होतं. नंतर प्रतिदिन 90 dB 9 तासासाठी काम करण्याचे आपण म्हणतो ते लिमिटेशन दिलं आहे त्या ठिकाणी की या आवाजामध्ये ते काम करू शकतात. 95 dB असेल तर 4 तास, नंतर 100 dB असेल तर 2 तास आणि 115 dB असेल तर 15 मिनिटासाठी त्या ठिकाणी व्यक्ती थांबू शकतो किंवा सहन करू शकतो. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का या ठिकाणी की केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने CBCP म्हणलं तर दिवसा भारताच्या दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळूर, मुंबई, हैदराबाद, कानपूर आणि जयपूर यासारख्या 8 प्रमुख शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण सर्वेक्षण केले आणि त्याच्या ध्वनी प्रदूषणाची पातळी विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास आढळून आले. अशा परिस्थितीत जगातील बहुतेक सर्व भागामध्ये दिसून येते आणि दिवसादिवस ती अधिक बिघडलेली आहे. हे फक्त समजून घ्या. स्टेट बोर्डमध्ये आपल्याला माहिती दिली. आता स्रोत किती आहे, साधारण तीव्रता किती डेसिबलची ती पाहू. पण आता श्वसनासाठी बघा 10, कुजबूज करणे ते 20 ते 30 dB, ग्रंथालयामध्ये 30 ते 35 dB, कमी आवाजातील रेडिओ असत 35 ते 40 dB,
सामान्य संभाषण म्हणतो आपण बोलताना ते 35 ते 60 dB म्हणलं जातं. ऑफिसचा आवाज 60 ते 80, रहदारी 50 ते 90 dBमध्ये, धावणारी मोटरसायकल 115 ते 120 dB, जेट विमानाचे उड्डाण 140 ते 150 dB, अंतराचे जे रॉकेटचे प्रक्षेपण 160 ते 180 dB पर्यंत त्याचे स्रोत असतो. त्यानंतर ध्वनी प्रदूषणाची काय कारणं आहेत ते पण पाहू. शहरी भागातील सभोवतालच्या आवाजाची पातळी प्रामुख्याने मानवनिर्मित स्रोतांवर आहे. दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या विकासाच्या प्रमुख तोटा म्हणजे ध्वनी प्रदूषण. आवाजाची तीव्रता दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात, उदाहरणार्थ महानगरी शहरे, औद्योगिक क्षेत्र, विमानतळ, रेल्वे स्थानके, बस स्थानके इत्यादीमध्ये सर्वात जास्त तुम्हाला पाहायला भेटते. त्यानंतर TV, रेडिओ, स्वयंपाकघरातील उपकरणं, वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर यासारखी घरगुती उपकरणं यामुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. या ठिकाणी पाहू शकता. औद्योगिक क्षेत्रात अवजड यंत्रसामुग्रीच्या उच्च गतीमुळे वेगवेगळ्या तीव्रतेचे आवाज निर्माण होतात. याला ध्वनी प्रदूषणात भर पडते. औद्योगिक क्षेत्रात काय होतं, अवजड यंत्रसामग्री किंवा मशीनचा आवाज येत असतो, त्याच्यामुळं आवाजात भर पडते, त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण घडतं. बांधकामाच्या ठिकाणी वापरली जाणारी यंत्रे, वाहनाचे भोंगे, स्वयंचलित वाहन यामुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण घडतं. आता ध्वनी प्रदूषणाचे परिणाम काय होतात, तर ध्वनी प्रदूषणाचे लोकांना आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विनाशकारी परिणाम नोंदवला गेला आहे. सतत ध्वनीचा आवाज एखाद्या माणसावर किंवा शारीरिकवर मानसिकदृष्ट्या परिणाम करतो. शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या परिणाम करतो. आवाजामुळे मुलाचे शारीरिक मानसिक आरोग्य सुद्धा बिघडते. वृद्ध व्यक्तींना ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढू शकतो, ब्लड प्रेशर वाढू शकतो. ध्वनी प्रदूषणामुळे मानवाचे शारीरिक परिणाम दिसतात सुद्धा. श्रवणशक्ती कमी होणे, उच्च रक्तदाब, तणाव हे त्यामुळं होऊ शकतात. वेदना, मळमळ, उलटी यासारखी देखील ध्वनी प्रदूषण जबाबदार आहे. फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये अनेक प्रकारचे वर्तनात्मक बदल लक्षात येतात. उदाहरणार्थ उदासीनता, चिडचिड, डोकेदुखी, चक्कर येणे हे त्याच्यामुळे परिणाम आपल्याला सुद्धा पाहायला भेटतात. ध्वनी प्रदूषणाचे महत्त्वपूर्ण दुष्परिणाम म्हणजे प्राण्यांमध्ये देखील नोंदवले गेले. त्यानंतर पुढले की या ठिकाणी उद्योगामधील उच्च तीव्रतेचे आवाज, सुपरसोनिक विमानाचा आवाज जेव्हा दीर्घ कालावधीसाठी चालू राहतो त्यावेळी श्रवणशक्तीचे कायमचे नुकसान होऊ शकतं. ध्वनी प्रदूषण नियंत्रित करणारे कोणकोणते उपाय, तर ध्वनी प्रदूषण आपण कसं कंट्रोल करू शकतो, तर पहिलं म्हणजे ध्वनी प्रदूषण उगम स्तरावर रोखलं पाहिजे. गोंगाटा करणारी साधने भाग प्रभावीपणे बदलणे, कंप कमी करण्यासाठी कुशन, घर्षण टाळण्यासाठी योग्य ग्रीसिंग, ऑइलिंग, योग्य सायलेन्सर वापरणे उगम स्तरावर ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे मार्ग आहेत. त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही योग्य ध्वनिरोधक भिंती, दारे, छत बांधून कारखान्यामधील आवाज कमी केला जाऊ शकतो. कारखान्यामधील जे कामगार आहेत कानातले एअर प्लग लावू शकतात. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, विमानतळ या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राजवळ निवासी संकुलन बांधण्याचे टाळावे. जवळच औद्योगिक संकुलन टाळावे सांगितले. या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर्स वापरणे हे नियम केलं पाहिजे. याला इंजिनमधून आवाज कमी करण्यासाठी बस, ट्रक, कार यांच्यामध्ये देखभाल व प्रदूषण चाचण्या अनिवार्य असाव्यात. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायद्याच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर कारवाई केली जाऊ शकते. हरित पट्टे विकसित करून विशिष्ट प्रजातीत वृक्ष लागवडीमुळे औद्योगिक आणि इतर गोंगाटा करणाऱ्या परिसरामध्ये आवाज कमी केला जाऊ शकतो. त्यानंतर हरित पट्टे विकसित करण्यासाठी खालील विशिष्ट वनस्पती प्रजातींचा वापर केला जातो. कडुलिंब, नंतर ऑस्ट्रेलियन बाभूळ, आंबा यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2017 हे कायदा आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम हरित पट्टी या ठिकाणी पाहू शकता. वृक्षारोपण कसं करू शकता, रस्त्याच्या साईडनी मोठे मोठे झाडं लावणे. सरकारने ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या विभागासाठी उच्चतम ध्वनी पातळीचे निकष या नियमाचे कायम केले जाऊ शकते. सुधारित नियमानुसार आता राज्य सरकारे, रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय यांच्या सभोवताला 100 मीटर परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. हे नियम हवा अधिनियमांतर्गत चौकटबद्ध केले जाऊ शकते. ध्वनी प्रदूषण हवेच्या प्रदूषणाचा एक प्रकार मानला जाऊ शकतो. या नियमाचे उल्लंघन केल्यास हवा प्रदूषण आणि नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत शिक्षा केली जाऊ शकते. ध्वनी प्रदूषणावर देखरेख करणारी नोडल एजन्सी त्या ठिकाणी पोलीस ठाणे सुद्धा असतं. आता ध्वनी प्रदूषणाचे मानके काय आहेत DBमध्ये, यावर क्वेश्चन हमखास विचारलेला गेला आहे किंवा इथून पुढे विचारण्याची शक्यता असते. औद्योगिक क्षेत्रामध्ये रात्री जर काम असतं तुम्ही 75 dB पर्यंत काम करू शकता. आवाज पाहिजे त्या ठिकाणी 10 ते पहाटे 6 पर्यंत, आणि दिवसा असेल तर 70 dB पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नको. व्यावसायिक क्षेत्र असेल तर 65 आणि रात्री असेल तर 55. निवास क्षेत्र असेल तर 55 रात्री आणि दिवसा 45 या ठिकाणी पाहिजे. शांतता क्षेत्र असेल त्या ठिकाणी 50, नंतर जास्तीत जास्त दिवसा असेल तर 40 पर्यंत सहन करू शकतात किंवा तेवढी मानके त्या ठिकाणी पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, ओके, हे तर सर्वांना माहिती आहे. आपण हा पाठ घेत नाही आपण घनचा. सॉलिड या ठिकाणी चित्रसुद्धा पाहू शकता. घनकचरा म्हणजे काय, तुम्हाला एक रिव्हिजनसाठी मी घेतो.
घनकचरा म्हणजे ओला कचरा सुका कचरा कसा ठेवू शकता या ठिकाणी बघू शकता. ओला सुका कसं डिव्हिजन करू शकता. घनकचऱ्याचे प्रकार कोणते, जैविक घटनशील कचरा, अजैविक घटनशील कचरा म्हणून. ओके, हा पार्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. घनकचऱ्याचे स्रोत कोणते, घरगुती कचरा आहे, शेती कचरा, व्यावसायिक कचरा, जैविक वैद्यकीय कचरा, ई कचरा. ओके, यावर आपण सेपरेट टॉपिक आणू आणि हा काही वाचण्याजोगा एवढा अवघड टॉपिक नाही हा. तरी तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते नक्की वाचा. ओके, तर आज या ठिकाणी पाहू शकता कचरा व्यवस्थापन पदानुक्रम कसा आहे. ओके, तर मित्रांनो हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपले जे विद्यार्थी आहेत चॅनल बरेच 80% लोक विद्यार्थी जे आहेत तर ते सबस्क्राईब करीत नाहीत, तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.